सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा। शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नसतानाही दादांकडून 5 रुपये प्रति लिटर अनुदान दिल्याची घोषणा। दूध दरासंदर्भातील उद्या होणारी बैठक रद्द। सरकार सोबत होणारी बैठक अचानक रद्द। सौर कृषी वाहिनी प्रकल्पातून 46 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज किंवा वीज माफी। राज्य सरकारची शेतकऱ्यांकरता घोषणा। अर्थसंकल्प म्हणजे घोषणांची अतिवृष्टी, थापांचा महापूर। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। हा थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प। ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर। दरमहा 1,500 रुपये महिलांना मिळणार। महायुती सरकारकडून महिलांकरता धडाधड योजनांची घोषणा आणि पैशांचा पाऊस। दिंड्यांना मिळणार 20,000ची मदत। वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार। राज्याच्या अर्थसंकल्पात वारकऱ्यांकरता घोषणा। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाच्या घोषणेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली। वारकरी सरकारच्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत। अनुदानाच्या घोषणेवरून विरोधकांची टीका। बेकायदा बांधकामांना नो क्लोजर ओनली बुलडोझर। मुख्यमंत्र्यांची बेकायदा बांधकामांविरोधात कठोर भूमिका। अरविंद केजरीवालांना उद्या विशेष सीबीआय कोर्टात हजर करणार। केजरीवालांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार की दिलासा मिळणार याकडे लक्ष। आणि देहूतून संत तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान। विठू नामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन। तर मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आणि राज्यातही पावसाची दमदार एंट्री। जोरदार पावसामुळे आनंदाचं वातावरण। कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे सखल भागात साचलंय पाणी। भिवंडीत पावसाची दमदार एंट्री। पावसामुळे वातावरणात गारवा। रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळलं। महामार्गावरील दोनही बाजूकडील वाहतूक ठप्प। अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद। ऊसतोड कामगारांच्या मुलांकरता 82 वसतिगृह। राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकरता घोषणा। विदर्भ मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांमध्ये थेट आर्थिक मदत। आता शेतमालाच्या पंचनाम्याकरता राज्यभर ई पंचनामा पद्धत। अजित पवार यांची घोषणा। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख, गंभीर जखमी झाल्यास 5 लाखांची मदत मिळणार। अजित पवार यांची घोषणा। उल्वे नवी मुंबई युनिटी मॉलची उभारणी। मॉलमध्ये महिला बचत गटाच्या मालाची होणार विक्री। अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू। लघु उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्याकरता योजना। राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा। गिरणी कामगारांना 12,954 सदनिका। उर्वरित गिरणी कामगारांना लवकरच घरं। अजित पवार यांची ग्वाही। गाव तिथं गोदाम योजना राबवणार। पहिल्या टप्प्यात 100 गोदामांची निर्मिती। अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा। बालकांच्या पोषणाकरता अमृत आहार योजना राबवणार। जनतेचं राहणीमान उंचावण्याकरता सरकार कटिबद्ध। परिवहन सेवेत सुधारणा करण्याकरता मनपाना अत्याधुनिक बस। 2,500 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता। मध्यरात्री 12 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे भाव 65 पैशांनी कमी। ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईसाठी हे दर कमी। उपमुख्यमंत्र्यांची घोषणा। डोंबिवलीत मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षणाला विरोध। कल्याण तळोजा मेट्रो 12ची सोनारपाड्यात कारशेड। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई। हातगाड्या, घरगुती गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त। उल्हासनगरमध्ये महापालिका ॲक्शन मोडमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानं आणि टपऱ्यांवर तोडक कारवाई। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत 60 कोटींचा ड्रग जप्त। मुंबईतल्या डोंगरी आणि नागपाडा परिसरात छापा।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।